स्मर होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सर्वदा। नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रकोविदम् ब्रह्मा विष्णु महेशाना मूर्ति सत्यवती सुतम् शोकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारदम् तत्कथा प्रकाशेन मदज्ञानविनाशनम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर सीतानाथ समारोहा श्री रामानुगाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यन्ता वन्दे गुरु परम्परा सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यहतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। समचरण सरोजं साम्रनीलाम्बरं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला सुन्दरं कञ्जनेत्रं सदैवधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वंशी घोषित प्रदा नवनीरदाभा पीताम्बरा बिम्बफलाधरोष्णा पूर्णेन्दु सुन्दरमुखारविन्दनेत्रा कृष्णात्परं किमपि तत्त्वं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अधरं मधुरं वदनं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं 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 गमनं मधुरं 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 हृदयं मधुराधिपते रक्षितं मधुरम्
वचनं मधुरं वलितं मधुरं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं ललितं मधुरं ललितं मधुरं रमितं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं चलितं मधुरं रमितं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं गीतं मधुरं प्रीतं मधुरं मुक्तं मधुरं सुखं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं मुक्तं मधुरं सुखं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम् चित्तं मधुरं हृदयो मधुरं गमनो मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं मधुरा मधुरा मधुराजी मधुरा 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 यमुना मधुरा वीची मधुरा हरिणो मधुरो कनलो मधुरो मधुराधिपतिरखिलो मधुरो सलिलो मधुरो कनलो मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भोक्तं मधुरं गोष्ठी मधुरं शिष्टो मधुरं मधुराधिपतिरखिलो मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तो मधुरं भोक्तं मधुरं दुष्टो मधुरं शीतं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं मधुरा मधुरा यष्टो मधुरा तृष्णो मधुरा मधुरा गायो मधुरा युष्टिर्मधुरं तुष्टिर्मधुरं ललितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतिरखिलो मधुरं ललितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं 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 रसनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनो मधुरं मधुराधिपतिरखिलो मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं गमनं मधुरं राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे गोविंद राधे अकाल करुणावरून आले वाङ्मयीन कथी स्वरूप श्रीमद भागवत महापुराण आणि श्रीमद भागवत महापुराणाचा आजचा 6वा दिवस आहे। सुंदर अशी कथा गंगेच्या तटावरती एका वटवृक्षाखाली बसून राजा परीक्षित कथा श्रवण करीत आहेत आणि शुकदेव महात्मा कथा सांगत आहेत। तीच कथा नैमिषारण्यामध्ये सूतजी शौनकादी ऋषींना सांगत आहेत आणि कथा श्रवण करत असताना शौनकादी ऋषी म्हणतात की भगवान परमात्म्याचं असं अलौकिक चरित्र आहे की जो भगवान परमात्मा कोणालाच कळला नाही। वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे। वेद सुद्धा भगवान परमात्म्याची स्तुती करत असताना थकला, शेष सुद्धा थकला। वेदांना जो कळला नाही तो आपल्याला कसा कळेल। हे वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा। जो भगवान परमात्मा वेदांना कळला नाही तो एवढा कळणं सोपा नाहीये। त्या भगवान परमात्म्याचं दिव्य असं अलौकिक चरित्र सूतजी शौनकादी ऋषींना सांगत आहे आणि परीक्षित राजाला शुकदेव भगवान परमात्मा सांगत आहे। भगवान परमात्मा अवतार धारण करतात, पण केव्हा अवतार धारण करतात? ज्या वेळी भक्तांवरती संकट येते आणि सर्वच्या सर्व भक्त मिळून भगवान परमात्म्याला आवाज देतात, हे प्रभू तुमच्या शिवाय आता आमचं तारणहार दुसरं कोणीच नाहीये, तुम्हीच आम्हाला करू शकता, तुमच्या व्यतिरिक्त आम्ही आता करणार नाही। मग देवाला आवाज द्यावा लागतो। तुम्हा आपल्याला इच्छा नसली तरी जन्माला यावं लागते। संत हे स्वतःहून येतात, देवाला आवाज द्यावा लागतो। राष्ट्रसंत सांगतात कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पहाया
अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला पुन्हा कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पाहण्या भारत अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला भारता ग्रहण लागले भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले अति गुलाम जन झाले तोडण्या येई बंधना हो तोडण्या येई बंधना पाहण्या भारत अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला पुन्हा कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पाहण्या भारत अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला पुन्हा पाहण्या भारत अपुला पुन्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते त्या वेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करत असतात. कोण्या रूपात येतील सांगता येत नाही, परंतु धर्मावरती ग्लानी आली म्हणजे भगवान परमात्मा अवश्य अवतार धारण केल्याशिवाय राहत नाही. पण आवाज द्यावा लागतो देवाला की देवा कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पाहण्या भारत अपुला पुन्हा. देवा धर्मावरती ग्लानी आलेली आहे आणि तुम्ही आधीच वचन दिलं होतं की ज्या ज्या वेळी धर्मावरती ग्लानी येईल त्या वेळेस मी अवतार धारण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याला सगळे आवाज देऊ लागले द्वापार युगामध्ये देवा आता तुम्ही अवतार धारण करा, कारण पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्याचे. देवा अरे पाप फार वाढलेला आहे आणि पाप वाढल्यामुळे धरणीचा ओझ झालेला आहे. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगू लागली की आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. काळजी करू नका, देवकीच्या गर्भामध्ये साक्षात भगवान परमात्मा अवतार धारण करणार आहे. सर्वांना आनंद वाटला आणि इकडे देवकीचं लग्न होतं, पण देवकीला लग्नातच कंसाला सुद्धा ती आकाशाची वाणी ऐकू आली आणि कंसाला सांगू लागले कंसा अरे ज्या देवकीचं ज्या बहिणीचं तू लग्न करतोयस ना त्याच बहिणीचा मुलगा आठवा तुझा कोण बनणार आहे, काळ बनणार आहे. म्हणून त्याने काय केलं, बंदी खाण्यात टाकलं आणि 6 मुलं मारली. पहिले 6 मारले, 6 मारीत दुराचारी. 7वा कुकडे गायब झाला माहीतच पडला नाही, कारण योग मायेने नेला आणि रोहिणी गर्भा घातला निवुनी. तर कंसाला आश्चर्य वाटू लागलं, आश्चर्य करीत म्हणा माझी. आणि म्हणून त्यांचं नाव बलराम तर पडलंच, पण
गर्भ मायेने नेला म्हणून संकर्षण सुद्धा त्यांचं दुसरं नाव पडलं. आणि आठव्यांदा भगवान परमात्मा हजर झाले. भगवान परमात्म्याने सांगितलं की मी ज्यावेळी जन्माला येईल त्यावेळेस जन्माला इथं बरोबर मला कुठं घेऊन जायचं, गोकुळामध्ये घेऊन जायचं. आणि वसुदेवाने सांगितलं काही हरकत नाही. आणि भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये गेले आणि गर्भामध्ये जसे देवकीच्या गेले देवकीचं तेज अगदी सुंदर असं दैदिप्यमान दिसू लागलं की देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, सूर्यासारखी तेजस्वी देवकी दिसू लागली. आणि कंस मात्र जळू लागला. कंसाची हृदय जळतसे. पाहता पाहता भगवान परमात्म्याचा आता जन्म होणार आहे म्हणून सर्वांना आनंद झाला. एवढा आनंद झाला की आनंद गगनात मावत नव्हता. आणि सर्वांना आनंद झाला की मयुरादी पक्षी नृत्य करीताती, नद्या वाहताती दोही थड्या. कारण महिना कोणता होता? दशरथे मारिला तुझी होता मास. दशरथाने कोणाला मारलं होतं? रावणाला नाही. कोणाला मारलं? श्रावण बाळाला मारलं. आणि म्हणून श्रावण महिना होता की दशरथे मारिला तुझी होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू होता म्हणून नद्या सुद्धा दोही थड्या वाहत होत्या. आणि हे सगळं कोण कोणाला सांगत आहे? नामदेव महाराज याचं वर्णन करतात की वसुनाम तिथी बुधवार असे. दिवस कोणता होता? बुधवार होता. हा, आजचे बुधवारच आहे. हा, वसुनाम तिथी बुधवार असे. शुक परीक्षिती सांगतसे. नक्षत्र कोणतं होतं त्याचं सुद्धा वर्णन नामदेव महाराज करतात. रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र. रोहिणी नक्षत्र होतं आणि दुसरा प्रहर होता. दुसरा प्रहर म्हणजे 12 वाजतापासून दुसरा प्रहर सुरू होते म्हणून दोन प्रहर रात्र. माया घाली अत्र रक्षपाळा. आणि मायेने जे रक्षपाळ होते त्यांना मूर्छित करून टाकलं. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याचा जन्म होतो आणि अनुकूल स्थिती होती. नवग्रहांची सुद्धा अनुकूल स्थिती होती. ते नवग्रह अनुकूल सर्वांचे मूळ. वसुदेव कपाळ धन्य धन्य. साक्षात भगवान परमात्मा जन्माला येत आहे म्हणून वसुदेव आणि देवकी धन्य आहेत. म्हणून वसुदेव कपाळ धन्य धन्य. ज्यांच्या वंशामध्ये साक्षात भगवान परमात्मा जन्माला येतील तो वंश किती महान आहे. की जयाचा वंश तयासे आनंद. माझे कुळी गोविंद अवतरले. नामदेव महाराज म्हणतात की अयोनी संभव मोहे काही बाधा. आणि नाम याच स्वामी प्रगटला कृष्ण भगवान की जय. साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार मथुरेमध्ये झाला.
सर्वांना आनंद झाला आणि सगळेच्या सगळे जे वृक्षपाळ होते ते मात्र मूर्छित पडले आणि भगवान परमात्म्याने वसुदेवाला आधीच सांगितलं होतं की मी जन्माला जसं आलो तसं काय करायचं, मला जन्माला येता बरोबर एका टोपलीमध्ये घेऊन सरळ कुठं घेऊन जायचं, गोकुळामध्ये. हा, मजने गोकुळासी. आणि वसुदेवाने तसंच केलं. वसुदेवाच्या हातापायामधल्या बेड्या आपोआप तुटून पडल्या आणि एका टोपलीमध्ये भगवान परमात्म्याला घेतलं आणि भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घेऊन आता वसुदेव निघाले गोकुळाच्या रस्त्याने. गोकुळाच्या रस्त्याने निघाले असताना यमुना नदी दोन्ही थड्या फुल भरून वाहत होती, परंतु मागे हटले नाही, सरळ त्या यमुना नदीमध्ये प्रवेश केला. यमुना नदीचं पाणी वाढत आहे, कारण यमुना माता म्हणतात मी धन्य आहे, कारण पहिलं दर्शन भगवान परमात्म्याचं या पृथ्वीवरती आल्यानंतर मला होत आहे, म्हणून माझं भाग्य आज खरं उदयाला आलेलं आहे. की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आणि म्हणून मी भाग्यवान आहे, भगवान परमात्म्याचं पहिलं पाद स्पर्श मी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यमुनेचं पाणी जे आहे ते यमुनेचं पाणी आता पातळी वाढत आहे. पाहता पाहता आता वसुदेवाच्या मुखापर्यंत पाणी आलं, नाका डोळ्यात आता पाणी जायला लागलं. भगवान परमात्म्याला कळलं आणि भगवान परमात्म्याने टोपलीच्या बाहेर पाय काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता धन्य झाल्या आणि भगवान परमात्म्याचं दर्शन करून धन्य झाल्या आणि यमुनेचं पाणी पुन्हा कमी व्हायला लागलं. आणि वसुदेव भगवान परमात्म्याला घेऊन, रात्रीचा प्रहर आहे, सगळीकडे काळोख पसरलेला आहे, सगळीकडे अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वसुदेव भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी गेले. नंद बाबाच्या घरी मायेचा जन्म झालेला होता. मायेला टोपलीत घेतलं आणि भगवान परमात्म्याला यशोदेच्या जवळ ठेवलं आणि पुन्हा परत आले. मथुरेमध्ये परत आले. जसे परत आले तसे आपोआप हातापायामध्ये बेड्या पडल्या आणि माया मात्र जोरात रडू लागली. रे माया करे आकांत. आणि त्या रडण्याच्या आवाजामुळे सगळेच्या सगळे रक्षपाळ जे द्वारपाळ होते ते पुन्हा जागृत झाले आणि ते जागृत झाल्यानंतर त्यांना असं वाटलं रे आठवा पुत्र जन्माला आला. म्हणून जाऊन पाहतात तर ते पुत्र नव्हता, मुलगी होती. अरे ही तर मुलगी आहे म्हणतात. लगेच एक पळत पळत गेला आणि कंसाला निरोप दिला. सांगितलं की तुमचा आठवा वैरी जो आहे, तुमचा जो काळ आहे तो जन्माला आला. कंस पळत पळत गेला. कंस पाहते तर हा मुलगा नाही, ही मुलगी आहे. पण मुलीचं आपल्याला काय घेणं देणं आहे, मुलीला मारता येणार नाही. म्हणून याच्या मनात सुद्धा दया आली. परंतु तेवढ्यात नारद महर्षी हजर झाले. नारायण 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 नारायण. कंसाने नारद महर्षींना प्रणाम केला. प्रणाम देवर्षी प्रणाम. कसं काय येणं केलं? अरे म्हणे हा मुलगा असो की मुलगी असो, नंबर किती आहे? म्हणे 8वा. तो भगवान परमात्मा कधी मोहिनी अवतार धारण करते, हा स्त्रीचा सुद्धा अवतार धारण करते. 8व्यांदा जन्माला आला हे महत्वाचं आहे. जिवंत सोडू नको. तसंच याने काय केलं, भला मोठा दगड होता, त्या दगडावरती 2 पाय धरून आता आपटणार एवढ्यात कळकळ कळकळ असा आवाज झाला. विजांचा कळकळाट सुरू झाला, ढगांचा कळकळाट सुरू झाला आणि तेवढ्यात जगदंबेने आकाशामध्ये जाऊन रूप धारण केलं. हे अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दना गावती, विविध तापाती कराया झाडली. भक्ता गावती, पावती लवलाई आईचा जोगवा.
अंबिका अनादि अंबिका भगवती बोध वर्णी घेऊन हाती पोत ज्ञानाच्या पाजळती उदो उदो भक्त नाचती. जगदंबेने स्वरूप धारण केलं आणि सांगितलं, ए कंसा, अरे मला काय मारतो गड्या, तू कोण मला मारणारा? तू मला नाही मारू शकत आणि तुला मारणारा जो आहे ना तो माझ्या आधी जन्माला आलेला आहे, पण कुठं आला हे काही सांगितलं नाही. पण एवढं मात्र सांगितलं की तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. तुझं लागी वागी, 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 तुझं लागी वागी. उपजला मजाधी, उपजला मजाधी, उपजला मजाधी, उपजला मजाधी. आणि उपजला मजा आली. कंसा, तुला जो मारणार आहे, तुझा जो वध करणार आहे तो माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंस मात्र फार घाबरला. कंसाने त्वरित राजसभा बोलावली. मंत्री महामंत्री सगळे एकत्रित आले आणि राजसभा भरली. क्या किया जाय? अरे मला मारणारा जो 8वा वैरी होता त्याच्यासाठी वसुदेव देवकीला बंदी खाण्यात ठेवलं, पण तरी सुद्धा माझा वैरी जो आहे, माझा काळ जो आहे तो जन्माला आला. पण नेमकं कुठं जन्माला आला हे माहित नाही. कोण शोध लावणार त्याचा? मंत्री महामंत्री सगळेच्या सगळे खाली मुंडकं घालून बसले. पण एका स्त्रीने हात वर केला, म्हणे महाराज मी शोध लावणार. त्या स्त्रीने जसा हात वर केला तसा कंस म्हणते, बस खाली. एवढे मोठे महामंत्री मंत्री, एवढे मोठे मायावी, एवढे मोठे शक्तिशाली, सगळेच्या सगळे कोणीच बोलायला तयार नाही, आणि तू एक स्त्रीची जात आणि तू म्हणतेस की मी शोध लावणार. कशाच्या बळावर? म्हणे कंसा, तुला माहित नाही का? अरे आता आम्हाला सुद्धा खूप आरक्षण आहे, आधीपासूनच आहे, पण आता आम्हाला पगारही सुरू झाला नाही का? हो, लाडकी बहीण योजनेतून जास्त जर हेडगावशील तर मग भावाला फोन नाही. कंस म्हणाला काही जास्त बोलायला पुरत नाही. तर माणसं जर तयार नाही तर मग काय हरकत आहे? सांगितलं मी शोध लावणार, वचन आहे माझं. ठीक आहे. आणि पुतना मावशीने पहिला विडा उचलला की मी स्वतः जाणार आणि जेवढे या 8 ते 10 दिवसामध्ये जन्माला आलेले नवशिशु आहेत एकाला सुद्धा जिवंत सोडणार नाही. कंस म्हणाला, आयडिया बरी आहे, आयडिया चांगली आहे. ठीक आहे, तू म्हणतो तर तुला दिलं हे काम, जा. आणि पुतना मावशी निघाली. 8 ते 10 दिवसामध्ये जन्माला आलेल्या सर्व नवशिशूंना मारत सुटली. पेपर मध्ये बातम्या येऊ लागल्या की लहान मुलांना मारणारी कोणीतरी एक टोळी सुटलेली आहे. पाहता पाहता ती पुतना मावशी आता गोकुळापर्यंत जाणार. पण इकडे गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता.
एवढा सुंदर जन्मोत्सव साजरा करण्यात आला, कारण भगवान परमात्मा अवतार धारण केलेला आहे आणि साक्षात नंद बाबाच्या घरी नंद बाबाला अर्ध्या वयामध्ये पुत्र रत्न प्राप्त झालं, म्हणून नंद बाबाच्या दरबारामध्ये सुंदर जन्मोत्सव साजरा करण्यात आला। नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की। हाथी दिनो घोड़े दिनो हाथी नो पाल की, हाथी दिने घोड़ा दिनो दिने पाल की। आनंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की, आनंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की। नंद बाबाच्या दरबारामध्ये सुंदर प्रकारे आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे। कोणाला हाती वाटप करण्यात येत आहे, कोणाला घोडे वाटप करण्यात येत आहे, कारण नंद बाबाकडे काही कमी नव्हतं, म्हणून कोण पोतिये हाती, कोणाला हाती घोडे, आणि ज्याला हाती घोड्यांवरती बसता येत नाही त्यांच्यासाठी पालखीची सुद्धा व्यवस्था केली। कोणन को हाथी घोड़े, कोणन को पालकी, को हाथी घोडे घोडन को पालकी। ज्या ज्या म्हाताऱ्यांना चालता येत नाही त्यांनी हाती घोडे घेतले, नाही उलट झालं, ज्यांना चालता येत नाही त्यांनी पालख्या घेतल्या, आणि ज्यांना चालता येते पळता येते त्यांनी हाती घोडे घेतले। हा, कोणन को हाथी घोडा, बुढ़न को पालकी, को हाथी घोड़ा बूढ़न को पालकी। चोरन को हाथी घोड़ा, बुढ़न को पालकी, को हाथी घोड़ा बूढ़न को पालकी। नंद घरा नंद भयो, कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो, कन्हैया लाल की, आनंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की। नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की। सगळेच्या सगळे नाचत आहे, सगळेच्या सगळे गात आहे। हा, आणि भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी साक्षात भगवान शंकर सुद्धा त्या ठिकाणी आलेले, सगळे देवी देवता त्या ठिकाणी आलेले, सर्वांना आनंद झालेला आहे आणि आनंद उत्सव त्या ठिकाणी सुरू आहे। जय यशोदा लाल की, जय हो दाऊदयाल की, जय यशोदा लाल की, जय दाऊदयाल की। जय बोलो नंद लाल की, जय बोलो गोकुल की, नंद लाल की, जय बोलो गोपाल की। हो जय हो नंद लाल की, जय हो गोपाल की, जय हो नंद लाल की, जय हो गोपाल की। नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की। जय हो नंद लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, जय कन्हैया लाल की। नंद घरा नंद भयो, कन्हैया लाल की। सगळेच्या सगळे येऊन भगवान परमात्म्याचा जय जयकार करू लागले। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि सगळेच्या सगळे नंद बाबाला यशोदा मैयाला बधाई देऊ लागले। हा, की नंद बाबा बधाई हो, तुम्हाला पुत्र रत्न प्राप्त झाला, नंद बाबा बधाई हो, आणि तेही या वयामध्ये प्राप्त झाला। आणि सगळेच्या सगळे बधाई देऊ लागले कि 100 बार बधाई लोगो, लाखों बार बधाई। नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई लोगो, लाखों बार बधाई। नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। चमत्कार सा हो गया लोगो, चमत्कार सा हो गया लोगो। मैदानामध्ये चर्चा होऊ लागली। हा, पूर्णच्या पूर्ण गोकुळामध्ये चर्चा होऊ लागली, चमत्कार झालेला आहे। आणि कसा चमत्कार झाला, अगं अर्ध्या वयामध्ये, अर्ध्या वयामध्ये यांना लेकरू झालं, सामान्य नाही आहे, हा भगवान परमात्म्याचा चमत्कार आहे। म्हणून चमत्कार सा हो गया लोगो,
खाऊ लागलेले ज्यांच्या मुखामध्ये दात नाहीये ते सुद्धा भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवावरती येऊन नाचू लागले नाचे कोठे धूम मचाए नाचे कोठे धूम मचाए नाचे कोठे धूम मचाए नाचे कोठे धूम मचाए मीठी मानो जय आंगन में सज रही आज बधाई नंद के आंगन में सज रही आज बधाई आंगन में बज रही आज बधाई नंद के आंगन में बज रही आज बधाई कारो कारो लाल तुम्हारो कारो कारो लाल तुम्हारो आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी सगळ्याच्या सगळ्या गोकुळामध्ये गवळणी येऊ लागल्या आणि गवळणी ज्यावेळेस येऊ लागल्या काही सासू आहेत काही सुना आहेत ही एखादी सून बोलायला लागली यशोदेला यशोदे अगं यशोदे तुझा लाल प्रकार वेगळाच आहे हे कसं आहे तिने वर्णन करायला सुरुवात केली की कारो कारो लाल तुम्हारो कारो कारो लाल तुम्हारो तसं सासूने सुनेच्या पायावर पाय दिला म्हणे तुला काय घेणं देणं आहे काळा असो की गोरा असो फुकट्यानं पायाला आली पायाचं काम करून निघून जाय पहिलेच तर म्हणे अर्ध्या वयामध्ये लेकरू झालं ते कितीही काही असलं तरी चांगलं मग ठीक आहे म्हणे शेवटी आशीर्वाद देण्यासाठी आले आशीर्वाद दे जुग जुग जियो लाल तुम्हारो जुग जुग जियो लाल तुम्हारो से हमारो नंद जी के हो नंद जी के आंगन में बज रही आज बधाई नंद जी के आंगन में बज रही आज बधाई नंद बाबाच्या दरबारामध्ये सुंदर प्रकारे आनंद उत्सव चालू आहे आणि जय जयकार सुद्धा चालू आहे जगत में हो रही जय जयकार नंद घर लायो है नंद लायो है में हो रही जय जयकार नंद घर लालायो है ब्रज में हो रही जय जयकार नंद घर लालायो है लायो है नंद रानी लायो है लायो है नंद रानी लायो जगत में हो रही जय जयकार नंद घर लायो है जगत में हो रही जय जयकार नंद घर लायो है ओ लालायो हे नंद रानी नो लालायो हे लालायो हे नंद रानी नो लालायो हे ब्रज में हो रही जय जयकार नंद घर लालायो हे ब्रज में हो रही जय जयकार नंद घर लालायो हे सुंदर प्रकारे भगवान परमात्म्याला पाळण्यामध्ये टाकलेला आहे आणि सर्वच्या सर्व गवळणी भगवान परमात्म्याला सुंदर प्रकारे पाळणा हलवत आहेत आणि त्या पाळण्यामध्ये सुंदर प्रकारे पाळणा म्हणत आहे ते बाळा जो जो रे भूषण बाळा जो बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंदनंदनान बाळा जो जो रे गवळणीचा आनंद झालेला आहे सगळ्याच्या सगळ्या गवळणी भगवान परमात्म्याला धोका देत आहेत आणि धोका देत असताना भगवान परमात्म्याचं सुंदर गुणगान करत आहे बाळा जो जो रे कुलभूषण बाळा जो रे बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंदनंदनान बाळा जो जो रे 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 ओ बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंदनंदनान बाळा जो जो रे गोपाल कृष्ण भगवान की जय सुंदर प्रकारे सगळ्या गवळणी भगवान परमात्म्याला पाण्यामध्ये टाकून
सुंदर पाळणा सुद्धा म्हणत आहे की जो 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 यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है झुला झुले नंदलाल. सुंदर प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे म्हणत आहेत आणि सगळेच्या सगळे बाल गोपाल सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. कि बाल बाल सब हिल मिल आए यूं तक नंद घरे आए कि ब्रह्मानंद समान आज सुख सबने पायो है. कारण साक्षात भगवान परमात्मा म्हणजे सुखाचं आनंदाचं दुसरं रूप मी सांगत नाही, संत म्हणतात ते सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझा पांडुरंगा सारी पाहतो, माझा पांडुरंगा सारी पाहतो. दुःख दुःखाचा तुझा कोणी सांगा. दुःख दुःखाचा तुझा कोणी सांगा. माझा पांडुरंगा सारी खातो, माझा पांडुरंगा सारी खातो. रुपाईचा तुझ्या कोणी सांगा. रुपाईचा तुझ्या कोणी सांगा. भगवान परमात्म्यासारखा सुखरूप दुसरा कोणी नाही. कारण सच्चिदानंद रूपाय आनंदाचं दुसरं रूप म्हणजे स्वतः साक्षात भगवान परमात्मा. म्हणून ब्रह्मानंद समान आज सुख सबने पायो है के ब्रज में हो रही जय जयकार. नंद घरे लालायो हे. आणि सगळ्यांनी आता नाव तर कोणाला माहीतच नव्हतं, कारण अजून नाव ठेवलंच नव्हतं. म्हणून मग काय म्हणायला लागले, जय जयकार तर करायला लागले. कसा जय जयकार करते. बोल नंद के लाला की जय, बोल नंद के लाला की. तुम्ही झोपले का? देवाचा जय जयकार होऊन राहिला बरं. हा, बोल नंद के लाला की. गावातल्या लोकांना असं समजलं पाहिजे की मंडपामध्ये मंडप भरलेला आहे, जागा नाहीये म्हणून घरूनच ऐकावं असं लोकांना वाटलं पाहिजे, नाही का. आणि नंद बाबाच्या लालाचा भगवान परमात्म्याचा जय जयकार सर्व ब्रजवासियांनी केला. हे ब्रज 84 कोस में भैया 84 कोसांच्या त्या ब्रजभूमीमध्ये सगळेच्या सगळे म्हणू लागले की सब ही कहे धन्य यशोदा मैया. धन्य आहे यशोदा मैया. यशोदा मैया खरंच धन्य आहे. कि 80 साल की आयु में सुत ऐसा पायो है. हे ब्रज में हो रही जय जयकार. नंद घरी लालायो हे. आणि दर्शनासाठी कोण कोण आलं माहितीये? ब्रह्मा विष्णू सगळेच्या सगळे संकाधिक आदी करून दर्शनासाठी सगळेच आले. कि ब्रह्मा शिव संकाधिक आये. दर्शनासाठी भगवान परमात्म्याच्या ब्रह्मा शिव संकाधिक सगळेच आले. सिद्धी सिद्ध मुनी सब देव सिधाए कि घर ग्वालन की
रूप सब ही मंगल गावे. सगळ्या गौरवणी एकमेकाला सांगू लागल्या, मंगल गीत गाऊ लागल्या. करीती कथा गाती गाणे. पिक्चरचे नाही बरं. तुम्ही म्हणता नाही तर पिक्चरचे गाणे म्हणून राहिले का? नाही नाही, डीजेवर नव्हते नाचत ते देवाच्या नामस्मरणावरती नाचत होते. टाळ मृदंग विना त्याच्यावरती नाचत होते आणि आनंदाच्या भरामध्ये सुंदर भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते. एकमेकीला सांगत होते की गवळण म्हणती गवळणीला, 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 गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला. प्रत्येक घरावरती गुढी उभारू लागले, तोरण बांधू लागले. करीती कथा कथा करू लागले, गाणे गाऊ लागले. करीती कथा गाती गाणे. गवळण एकमेकीच्या पुढे जाऊन एकमेकीला सांगत होत्या की काय झालं का, काऊन पडते का? म्हणे यशोदेला पुत्र झाला. सगळ्या गोकुळाला अगदी आनंदी आनंद झालेला आहे. गवळणी एकमेकीला सांगू लागल्या की किती सांगू मी, सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अगं आनंद झालेला आहे, कारण आनंद स्वरूप भगवान परमात्मा या गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. म्हणून गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान. भगवान परमात्मा या गोकुळामध्ये प्रगट झालेले आहे. म्हणून आनंदी आनंद या गोकुळामध्ये झाला. सुंदर जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि पूर्ण गर्दी आहे नंद बाबाच्या दरबारामध्ये. नंद बाबा सुद्धा कंजूसी नाही करू लागले. नंद बाबा सुद्धा मोकळ्या मनाने दान देऊ लागले. नंद बाबाच्या दरबाराला भरपूर गेट होते. 1 नंबरच्या गेटावरती वस्त्रदान चालू आहे, 2 नंबरच्या गेटावरती गोदान चालू आहे, 3 नंबरच्या गेटावरती सुवर्णदान चालू आहे. पहिल्या जर एका घरचे 2 व्यक्ती, एक पहिल्या नंबरच्या गेटवरून आला आणि दुसरा 3ऱ्या नंबरच्या गेटवरून आला. पहिल्याने वस्त्र घेऊन आला आणि 3ऱ्याने सुवर्ण घेऊन आला. म्हणजे तुला काय मिळालं? म्हणे मला वस्त्र मिळाले. वस्त्र कसे काय? मला तर सोनं मिळालं. सोनं म्हणे काय? सोनं तर वाटप चालूच नव्हतं. म्हणे 3 नंबरच्या गेटवर चालू होतं. म्हणे हे धर, मी पुन्हा जाते.
अशा प्रकारे त्या ठिकाणी दान सुरू झालेलं आहे. सर्वांना दान देत आहेत नंद बाबा अगदी मोकळ्या हाताने, कारण साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या घरी जन्माला आलेला आहे. म्हणून अगदी आनंद त्या गोकुळामध्ये चालू झालेला आहे. वसुदेवाला आनंद झालेला आहे, यशोदेला आनंद झालेला आहे. इकडे वसुदेवाने स्वतः आणून ठेवलं होतं. नंद बाबाला आनंद झालेला आहे. सगळं गोकुळवासी अगदी आनंदाने नाचू लागलेले आहेत, दर्शनासाठी जाऊ लागलेले आहेत. पाहता पाहता एखादी म्हातारी गवळण तिला चालता पण येत नाही, अशी सुद्धा गवळण एखादी काठी टेकत त्या ठिकाणी आली. पण तिने पाहिलं यशोदेच्या घरात भोवती एवढी गर्दी, आता आपण जावं तरी कसं? यशोदेचा लाला तर आपल्याला पाहायचा आहे. तेवढ्यात त्या म्हातारीने दोऱ्यात आरुडी फोडली आणि जाग्यावर अंग टाकून दिली. सगळ्यांनी पाहिलं, अरे म्हातारीला काय झालं? सगळ्याच्या सगळे पळत म्हातारी जवळ आले. सगळी गर्दी यशोदी जवळची म्हातारी जवळ, आणि म्हातारी सगळ्यांच्या खालून यशोदी जवळ. म्हातारी कुकडे गायब झाली. म्हातारीची फक्त काठीच दिसू लागली, आणि म्हातारी कुकडे गायब झाली. म्हातारी यशोदेजवळ नंद बाबाच्या मुलाला पाहण्याकरता, यशोदेच्या लालाला पाहण्याकरता म्हातारी यशोदेजवळ पोहोचली आणि यशोदेच्या लालाला घेतलं. आणि यशोदेच्या लालाला घेतलं आणि पाहू लागली, वा काय सुंदर दिसत आहे ग. खरंच काळ सावळ हे बाळकुणाच बाई. अगदी आनंद वाटला त्यांना. हे सावळा देखील आनंद, सावळा देखील म्हातारी म्हणते, काय सुंदर गोजीरवाणं रूप आहे ग याचं. मला तर एवढा आनंद झाला की आनंद गगनात मावत नाहीये. तेने आनंदाचा ओर आला, तेने आनंदाचा ओर आला, सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला, सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. अगदी त्या म्हातारीला सुद्धा आनंद झाला आणि ते सुद्धा जय जयकार करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोविंद के लाल की जय. अगदी सुंदर असा महोत्सव त्या ठिकाणी साजरा झाला, जन्मोत्सव. आणि पुतना मावशी तेवढ्यात शोधच घेत होती. या 8 दिवसामध्ये जन्माला आलेला शिशु ज्याही घरामध्ये असेल त्या घरामध्ये सुंदर असं स्त्रीचं रूप धारण करून जायचं. आणि स्तनांमध्ये विष भरून आणलेलं होतं, त्याला स्तनपान करायचं आणि त्याला मारून टाकायचं. आता पुतना मावशी गोकुळामध्ये आली, सुंदर असं गवळणीचं रूप धारण केलं आणि गवळणीचं रूप धारण करून एका गवळणीला आवाज दिला आणि विचारू लागली, का ग या गोकुळामध्ये कुणाच्या घरी जन्मोत्सव साजरा झाला का? ती गवळण म्हणाली, हो झाला ना. म्हणे कोणाच्या घरी? म्हणे नंदबाबाच्या घरी फार मोठा जन्मोत्सव झाला, फार सुंदर असा जन्मोत्सव साजरा झाला. नंदबाबाला फार वर्षानंतर पुत्र रत्न प्राप्त झालेलं आहे, म्हणून त्यांच्या घरामध्ये फार सुंदर जन्मोत्सव साजरा झाला. म्हणे कुठं आहे त्यांचं घर? म्हणे जा गावाच्या मध्यभागी या चौकामध्ये जा. तिथून पुढे गेले, डाव्या हातावर वळले की तिथंच नंदबाबाचा फार मोठा वाडा आहे. नंदबाबाचा तिथं गेट लागेल आणि तिथं आवाज द्या. पुतना मावशी गेली, नंदबाबाच्या दरबारावरती गेली, नंदबाबाच्या दारावरती गेली आणि नंदबाबाच्या दारावरती जाऊन बेल वाजवली. टिंग टॉंग टिंग टॉंग. बेला होत्या का त्यावेळेस? नाही, मोठमोठाले गेट होते.
साखळी धरली आणि वाजवायला लागली, यशोदे अगं यशोदे. यशोदा घरातून बाहेर आली आणि दरवाजा उघडला. कोण आहे? दूध संपलं म्हणे. मी दुधासाठी नाही आली. म्हणे कशासाठी आली? अगं म्हणे मी पेपरला व्हिडिओ पाहला, कालच्या देशोन्नती पेपरला. म्हणे मी व्हिडिओ पाहला, काय सुंदर प्रकारचा त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा झाला तुमच्या इथं. आणि मी कोण आहे माहित आहे? म्हणे मी तुझी चुलत बहीण आहे. म्हणे चुलत बहीण? मी तर अजून पाहिली नाही. म्हणे तू लहान असतानाच माझं लग्न झालं आणि मला खूप दूर दुसऱ्या राष्ट्रामध्ये देण्यात आलं, तेव्हापासून येण्याचा योगच आला नाही. काही हरकत नाही. आणि मला माहित पडलं तुला मुलगा झाला, म्हणून म्हणे मी तुझ्या मुलाच्या भेटीसाठी बायतीला घेऊन आली. आणि ठीक आहे, या आतमध्ये. आणि आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश करता बरोबर विचारू लागली पुतना मावशी, मग कुठं आहे तुझा मुलगा? सांगितलं, ग ताई आताच झोपी गेला. आणि पाण्यामध्ये भगवान परमात्मा होते. भगवान परमात्मा पाण्यामधूनच रडायला सुरुवात करतात. अगं आई, हे माझं पहिलं गिराईक आहे आणि पहिलं गिराईक बवणीचं असते, तसं जाऊ दे नसता. म्हणून गोपाल कृष्ण भगवान परमात्मा रडायला लागले आणि यशोदा पडत पडत जातात आणि सांगतात, की रडते माझे बाळ तारे. काय सांगू, माझं बाळ ताण आहे आणि रडत आहे. समजावी तारा रडते माझे बाळ तारे, समजावी तारा पुतना मावशीला सांगू लागल्या, अगं कारण यशोदा मातेला काय माहित ते हा पुढे चालून काय करणार आहे. पण पुढे चालून जर पाहिलं ना तर भगवान परमात्मा फार आगाध लीला करतात, सुंदर प्रकारे बासरी वाजवतात, नाही का?
परमात्मा पुढे चालून मोठे झाल्यानंतर आणखी काय काय लीला करणार आहे. गौरवणी चोख अनेक लीला भगवान परमात्मा करणार आहे. गुणी मरी गुणी भगवान परमात्मा काय काय लीला करणार आहे. भगवान परमात्मा अनेक गवळणी सोबत लीला करणार आहे. गवळणीचं चित्त मोहून घेणार आहे. गवळणींना अगदी भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी दिसणार आहे हे यशोदेला माहित नव्हतं. आणि पुढे गवळण्याची अवस्था होती ना ती. गवळणी मथुरेमध्ये जातात पण काय म्हणू लागतात दही घ्या दूध घ्या नाही काय म्हणतात गोविंद घ्या कोणी दामोदर जागे मथुरे जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे हसती मथुरे जागे. कारण त्या सर्व काही विसरून जातात. हे गवळणीला माहित नव्हतं यशोदेला माहित नव्हतं. म्हणून गवळणा गोरजा गवळण गारत म्हणू विसरले जोडीवरी माझे वारसाने समजावी धडते माझे वारसाने समजावी करीतो छंद सुंदर प्रकारे सुंदर आहे. आणि गवळण यशोदा मैया म्हणतात त्या पुतना मावशीला अगं ताई काय सांगू तुला हा राहतच नाही म्हणे. अगं यशोदे तुला व्यवस्थित पाळणा करता येत नसेल. सुंदर चांगला पाळणा करायचा त्या पाळण्यामध्ये टाकायचं आणि झोका द्यायचा. म्हणे तुला काय माहित आहे याला कोणता पाळणा आहे. सोन्याचा पाळणा आहे रेशमाची गौरी आहे. सोनियाचा पाळणा रेशमाची गौरी येथे माघारी जरा थांब थांबना येथे माघारी जरा थांब थांबना येथे माघारी जरा थांब. सोनियाचा पाळणा रेशमाची गौरी सोनियाचा पाळणा रेशमाची गौरी हलवीत धक्का गेला येथे माघारी जरा थांब थांबना येथे माघारी जरा थांब थांबना येथे माघारी जरा थांब. याच्यासाठी सोन्याचा पाळणा आहे आणि त्या पाळण्याला रेशमाची दोरी आहे. पण तरी सुद्धा हा काय करते रडते रडते माझे यशोदा तू काळजी करू नको बरं. आता मी आले. तू एक काम कर माझ्यासाठी एक कप चांगला चहा ठेव. म्हणे कोणता चहा मस्त चहा पाहिजे की टाटा टी पाहिजे कोणता चहा कोणताही ठेव पण जा तू माझ्यासाठी एक कप चहा ठेव. मी त्याला बघते कसा रडते त्याचं कायमचं रडणंच बंद करते.
पुतना मावशीचं बोलणं लक्षात आलं तुमच्या? कायमचं बोलणं बंद, रडणं बंद करते म्हणून जा तू. पण यशोदेच्या काही लक्षात आलं. यशोदा म्हणते बरं बरं पहा तुम्ही. मग यशोदा मैया चहा ठेवण्याकरता निघून गेल्या आणि इकडे पुतना मावशीने भगवान परमात्म्याला जवळ घेतलं. पण जवळ घेताबरोबर भगवान परमात्म्याने डोळे घट्ट बंद केले. का केले? कारण आपल्याला पुढे खूप काही करणं आहे. पुढे ही बहुत करणे आहे. आणि पुढे एखाद्या वेळेस काय होते, चांगलं काम करण्याकरता गेलो आणि ते काम जर झालं नाही तर मग तो काय म्हणते, आज कोण्या दलिंदराचं तोंड पाहिलं होतं काय ते काम झालं नाही का? तर आपल्याला चांगले काम करायचे आहेत, मोठमोठ्या दैत्यांना मारायचं आहे, धर्माची संस्थापना करायची आहे, अधर्मीयांना मारायचं आहे. म्हणून या पुतना मावशी सारख्याच जर मुख पाहिलं तर आपले काम होणार नाही. म्हणून लोक म्हणतात काही काही लोकांची तोंड पाहिले की काम होत नाही. पण ते दलिंदर कोण असतात माहित आहे का? ज्यांच्या मुखात देवाचं नाव अजिबात येत नाही ते दलिंदरच आहेत. मी नाही म्हणत बरं, असं माझ्या नजरीत तर ते देवच आहेत. पण नाथ बाबा सांगतात, नाथ बाबा म्हणतात की ज्या मुखामध्ये देवाचं नाव नाही ते मुख नाही. मग काय आहे? सर्पाचं बीड आहे, सर्पाचं बीड. ज्या मुखात देवाचं नाव नाही ते मुख काय आहे? सर्पाचं बीड आहे. नाथ बाबा हरिपाठामध्ये मुख सर्पाची बीड, रामावीन मुख सर्पाची बीड, रामावीन मुख सर्पाची बीड, रामावीन मुख सर्पाची बीड. जीवन वेकाळ सर्प आहे, जीवन वेकाळ सर्प आहे, हरिमुखे गाता हर परी चिंता, हरिमुखे गाता हर परी चिंता, हरिमुखे गाता हर परी चिंता, हरिमुखे गाता हर परी चिंता. नमाविन मुख सर्वाचे बीड, जीवन वेकाळ सर्प आहे, जीवन वेकाळ सर्प आहे, जीवन वेकाळ सर्प आहे. मुख सर्पाचे बीड, जीवन वेकाळ सर्प आहे, जीवन वेकाळ सर्प आहे, जीवन वेकाळ सर्प आहे. रामाविन मुख सर्पाचे ते बीड, जिम्हा नव्हे काळ सर्प आहे. नामाविन मुख काय आहे? सर्पाचं बीड आहे. म्हणून ते ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम येत नाही. काही काही लोक असे सापडतात, आपण निघून राम राम करा तो आपल्या इकडे पाठ करते. राम राम तर काही म्हणत नाही पण आपल्याकडे पाठ करते. समजून चला हाच तो. कोण? तोच. म्हणून पुतना मावशी काही देवाचं नामस्मरण करणारी नव्हती. म्हणून देवाने डोळे बंद केले आणि देवाने डोळे बंद केले आणि पुतना मावशीने स्तन त्या भगवान परमात्म्याच्या मुखात दिले. कारण स्तनामध्ये विष भरून आणलं होतं. आता भगवान परमात्मा यांनी अवतार धारण केला होता कशासाठी? दही दूध तूप लोणी खाण्यासाठी. आणि सर्वात आधी मला विष प्राशन करावं लागेल म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं? भगवान भोलेनाथाला विनंती केली, हे गर्भूर गौरव करुणावतार संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहित नमः. हर हर शंभो शंभो शिव महादेव
हरे हरे शंभो शंभो शिवा महादेवा केंद्र हराय त्रिलोचनाय। भगवान शंकराला विनंती करू लागले, तर भगवान शंकर सामान्य नाहीये। ओ चिता भस्म से हो जिनका होता रूप श्रृंगार, होता रूप श्रृंगार, सभी देवों के महादेवा। सभी देवों के महादेवा, उज्जैन के सरकार, महाकाल सरकार मेरी, महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरी, महाकाल सरकार। भगवान भोलेनाथाला आवाज दिला, हे देवाधिदेव महादेव, आता ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यामधून हलाहल नावाचं विष निघालं, ते हलाहल नावाचं विष तुम्ही प्राशन केलं, कारण तुम्ही काळाचे ही काळ कोण आहात आणि काळाला तुम्ही गळ्यामध्ये घेऊन फिरता, म्हणून कालो के काल महाकाल, म्हणून तुम्ही हे काम करू शकता। आणि भगवान भोलेनाथाला बोलावलं, भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी आले अदृश्य स्वरूपामध्ये आणि पुतना मावशीच्या अंगामधून स्तनांमधून विष घेऊन, पण विषाबरोबर अंगामधलं जे रक्त होतं ते रक्त सुद्धा उडून घेतलं आणि पुतना मावशी आता कासावीस करू लागली। आणि पुतना मावशी म्हणते आता पुतना मावशी कासावीस करू लागली, आता मरणार, म्हणून त्या भगवान परमात्म्याला सोडायला विनंती करते, मला सोड, मला सोड, पण भगवान परमात्मा काही सोडत नाही। भगवान परमात्मा म्हणतात, आपण एकदा ज्याला धरलं त्याला सोडत नाही, म्हणून पुतना मावशीने खरं रूप धारण केलं, कारण कुठलाही राक्षस असला तो मरता मरता खरं रूप धारण करते, आणि घराच्या बाहेर पडू लागली, अकराळ विक्राळ असं स्वरूप धारण केलं आणि अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून पळायला लागली, पण अंगामधलं रक्त संपलं आणि पुतना मावशी जागेवरती जमिनीवरती धाड दिशी आदळली आणि पुतना मावशी मरण पावली। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि तेवढ्यात यशोदा मैया चहा घेऊन आली। चहा झाला का? नाही का? चहा दिलेला आहे आज इथं यशोदा मैयाने, चहा सुद्धा झाला असेल तर पहा, लाईन सुद्धा चहा घेण्याकरता गेली, आपण घेऊन घेऊ। 10 मिनिटाचा इंटर होणार आहे, 10 मिनिटामध्ये जाऊन या। गोपाल कृष्ण भगवान की जय।